नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पोटनिवडणुकीचा मौसम आहे. देशाच्या 5 वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये ज्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या त्या निमित्ताने उरलेल्या राज्यामध्ये जिथे जिथे विधानसभेच्या किंवा अन्य रिकाम्या जागा आहेत त्या आमदारांच्या जागा भरण्यासाठी पोटनिवडणुकांची सुद्धा घोषणा झाली आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात राहुरी आणि बारामती या 2 जागा रिक्त आहेत. भाजपचे शिवाजीराव कर्डिले हे राहुरी या मतदारसंघातले आहेत, अहिल्यानगर जिल्हा, आणि पुणे जिल्ह्यातल्या बारामती मतदारसंघातून उपमुख्यमंत्री असलेल्या अजितदादांचं अपघाती निधन झालंय आणि त्यामुळे विधानसभेच्या या 2 जागा रिक्त आहेत आणि त्यासाठी पोटनिवडणुका लागलेले. आणि मग इथे कोण उमेदवार उभा करणार, कोण नाही करणार, कोणाला गप्प बसवलं, कोणाला खाली बसवलं, कोणावर दबाव आणला, याची मस्त चर्चा चालू आहे. रोज रोज शेळ्या कढीला ऊत आणला जातोय. पहिली गोष्ट आहे की बारामतीमध्ये अजितदादांविषयी जी भयंकर सहानुभूती आहे ती 29 तारीखला जानेवारीच्या त्यांच्या अंत्यविधीच्या निमित्ताने दिसलेली आहे. त्यामुळे त्यांच्याच पत्नी उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि त्या बारामतीची पोटनिवडणूक लढवत असताना, त्या बिनविरोध किंवा विरोध असताना तिथून निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. इतर पक्षांनी निवडणूक लढवावी न लढवावी आणि मग काँग्रेसने सांगायचं की नाही आम्ही लढवणार. जर शरद पवार गट लढवत नसेल तर आम्ही लढवणार. मला तर ते ऐकून हसू आलं. हसू एवढ्यासाठी आलं की काँग्रेसने बारामतीची शेवटची निवडणूक कधी लढवली होती हे काँग्रेसला आठवतं का? 2014 मध्ये जेव्हा सगळ्या प्रमुख 4 पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली तेव्हा कदाचित काँग्रेसचा कोणी उमेदवार उभा राहिला असेल, त्याचं नाव पण कोणाला आठवत नाहीये. पण 1999 मध्ये ज्या वेळेला काँग्रेसमधून शरद पवार बाहेर पडले तेव्हापासून ती जागा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. अजितदादा तिथून सतत निवडून आलेले आणि तो एक 99 आणि 14 ह्या 2 गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्या निवडणुका काँग्रेस पक्षाने बारामतीतून लढवलेल्याच नाही. कोणाला जमलं तर तुमच्या सोशल मीडियामध्ये काँग्रेसचं बारामती या विधानसभा क्षेत्रामध्ये किंवा तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाचं एखादं कार्यालय असेल तर त्याचा फोटो छापा. मला एक गोष्ट आठवती गमतीशीर. 2014 मध्ये असेल किंवा असं केव्हा तरी कोणीतरी एक काँग्रेसच्या बारामतीतल्या कार्यालयाचा फोटो छापला होता आणि म्हणाल होतं हे 12 वर्ष ह्या कार्यालयाचं दार सुद्धा कोणी उघडलेलं नाही आणि आता सुद्धा उघडायचं म्हटलं तर ते कुलूप इतकं गंजलेलं आहे की ज्याच्याकडे खरी चावी आहे त्या चावीने सुद्धा ह्या कार्यालयाचं कुलूप उघडणार नाही, अशी ज्या पक्षाची बारामतीतली अवस्था आहे. तो सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार उभा करण्याची भाषा करतो. यापेक्षा विनोद काय असेल मित्रांनो? असो, जर काँग्रेसने कोणाला तरी उभं केलं आणि मग त्या माणसाने नको ते नाटक केलं की जर सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री असताना अजितदादांच्या त्या अपघाताचा FIR दाखल करून येणार असतील तर मी उमेदवारी मागे घेतो. अरे हे काय? विधानसभेची निवडणूक आहे की बाजारात नारळ ही भाजी खरेदी करायला गेलाय तुम्ही? पोरकटपणा करतात. पोरकटपणालाही काही मर्यादा असतात आणि त्याच्या बातम्या रंगवल्या जातात. असो, तर 2 पोटनिवडणुका आहेत आणि योगायोग असा आहे की अशाच 2 पोटनिवडणुका ह्या मला वाटते 3-4 वर्षापूर्वी झालेल्या आहेत. पुण्यामध्ये मुक्ता टिळक या भाजपच्या आमदार यांचा
मला वाटते कर्करोगामुळे मृत्यू झाला होता. आणि तसाच जगताप नावाचे मला वाटते चिंचवड वगैरेचे आमदार होते, ते सुद्धा भाजपचे होते आणि त्यांचंही निधन झालं होतं. आणि त्यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले होते, त्यामुळे उद्धव ठाकरे इतके खवळलेले होते. मिळेल तिथे तिथे एकनाथ शिंदेना नीचा दाखवणं हे जणू काय उबाठा शिवसेनेचं परम कर्तव्य होऊन बसलं होतं, ड्युटी. त्यांना मिंदे म्हण, त्यांना शिव्या शाब्दे काय 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 चालू होत. अशा वेळेला महाविकास आघाडी जोरात होती आणि लोकसभा निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे, मला वाटते 2023 ची असेल. तर चिंचवड आणि कसबा पेठ या 2 विधानसभेच्या पोटनिवडणुका भाजपच्या आमदारांच्या मृत्यूमुळे होऊ घातलेल्या होत्या. त्यापैकी एक जागा तरी आपल्याला मिळावी असं माजी मुख्यमंत्री आणि उबाटा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी केलेली होती. त्यांचे हुकमी प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेली होती. आणि नेहमी असं असतं की आम्हाला ती जागा पाहिजे, पण 3 पक्षांचे लोक, महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसतील आणि निर्णय घेतील. निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोघांनी एकत्र बसून घेतला. उबाठा शिवसेनेला त्यांनी खिचगणतीत सुद्धा पकडलं नाही. कारण आधीच्या निवडणुकीमध्ये चिंचवडची जागा राष्ट्रवादीने लढवली होती आणि कसबा पेठ ही जागा काँग्रेसने लढवलेली होती. त्यामुळे या जागांचं वाटप आधीच झालंय, तर मग आता कशाला ती जागा मागायची किंवा चर्चा करायची. दोन्ही पक्षांनी आपसात ठरवलं होतं की कसबा पेठ काँग्रेस लढवेल, चिंचवड राष्ट्रवादी लढवेल. उबाठा शिवसेना त्यांच्या खिचगणतीतच नव्हती आणि ती कधीच नव्हती. पण रोज सकाळी पत्रकार परिषद घ्यायची तर काहीतरी बोलावं लागतं. तेव्हा संजय राऊत बोलले होते 3 पक्ष एकत्र बसून ठरवतील. ते एकत्र कधी बसले हे त्यांनाही आजकाल आठवत नाही अशी परिस्थिती आहे. मध्यंतरी राज्यसभेच्या जागेवरून वादविवाद चालला होता. आदित्य ठाकरे म्हणत होते ह्या जागेवर तर रोटेशनने आणि संख्याबळाने उबाठा शिवसेनेचाच अधिकार आहे. तर त्यांच्याच पक्षाचे संजय राऊत त्यावर शरद पवारांचा अधिकार आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा अधिकार आहे हे सांगून मोकळे झाले होते. वे 3 पक्षांनी एकत्र बसणं वेगळं. उबाठा शिवसेनेतले 3 नेते किंवा 10 नेते किंवा 2 नेते सुद्धा एकत्र बसून कधी विचार विनिमय करत नाहीत. आणि म्हणून आदित्य ठाकरे एक बोलतात, संजय राऊत भलतंच बोलतात. मग एका पक्षातले 2-3 नेते एकत्र बसून काही ठरवत नाहीत आणि निर्णय घेत नाहीत, तर महाविकास आघाडी आहे म्हणून 3 पक्षाचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, हा किती हास्यास्पद प्रकार आहे याचा विचार करा. पण तरी मीडियामध्ये महाविकास आघाडी हा तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे. रोजच्या रोज भाजप आणि महायुतीचा पराभव मीडियामधून रोजच्या रोज होत असतो. दुर्दैव असं आहे की तो एकदाही निवडणुकीत होत नाही. एक 2024च्या लोकसभेचा अपवाद सोडला तर प्रत्येक निवडणुकीत मीडिया महाविकास आघाडीला जिंकवत असतं, भाजपला महायुतीला हरवत असतं, पण निकालाच्या दिवशी सगळा उलटफेर झालेला असतो. आणि त्यामुळेच चिंचवडची जागा भाजपने परत जिंकली, पण कसब्याची जागा तेव्हा 2023 मध्ये काँग्रेस जिंकली. आणि त्यानंतर तिथून शिवसेना मनसे करून काँग्रेसमध्ये गेलेले धंगेकर नावाचे आमदार होते, त्यांचा एकदम अंजली दमानिया झाला होता. रोज उठून काहीतरी एक तमाशा करायचा आणि कॅमेऱ्यासमोर झळकायचं. आणि यातून धनगेकर यांनी लोकसभेची आपली उमेदवारी पक्की केली. जे कसब्यामध्ये घडलं ते पुण्यात घडतं असा प्रचार करत करत धंगेकर लोकसभेला उभे राहिले.
आणि मूळचे पहलवान असलेल्या मुरलीधर मोहोळांनी त्यांना आसमान दाखवलं. असो, मुद्दा तो नाही. मुद्दा पोटनिवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि शिवसेना अखंड असताना किंवा शिवसेनेची आणि राष्ट्रवादीची दोन शकल झाल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उबाठा शिवसेनेला कोणी खिचगणतीत पकडत नाही. ही गंमत आहे. अगदी उद्धव ठाकरे सत्तेत होते, एकनाथ शिंदे फुटलेले नव्हते, महाविकास आघाडी इंटॅक्ट होती. त्यावेळेला देगलूर बिलोली इथे सुद्धा पोटनिवडणूक झाली होती. तिथले आमदार करोना काळामध्ये त्यांचं निधन झालं, तर तिथली पोटनिवडणूक झाली. तेव्हा काय झालं होतं? सुभाष सावणे नावाचा उद्धव ठाकरेंचा तिथून पराभूत झालेला जो उमेदवार होता, त्याला परत निवडणूक लढवायची होती, पण काँग्रेसने साफ नकार दिला. उद्धव ठाकरे चुप बसले. मग कोल्हापूर उत्तरची निवडणूक आली, तिथे पण तेच झालं. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा प्रचार केला आणि आपलेच तिथले पराभूत उमेदवार शिरसाट म्हणून, कसं क्षीरसागर म्हणून त्यांना घरी बसवलं. मग कंटाळून फाटाफूट झाली तेव्हा ते क्षीरसागर एकनाथ शिंदेच्या कोटात गेले. हे सगळं मी एवढ्यासाठी सांगतोय की महाविकास आघाडी म्हणून जे काय विचित्र गोधडी संजय राऊत यांनी बनवली आणि उद्धव ठाकरेंनी त्याला टाके घातले होते, त्या महाविकास आघाडीमध्ये उबाठा शिवसेना किंवा आधीची अखंड शिवसेना याची दुर्दशा कशी होत गेली ती बघा. जेव्हा युतीमध्ये होते उद्धव ठाकरे, तेव्हा अगदी अमित शहाना सुद्धा नाक घासत मातोश्रीच्या पायऱ्या चढाव्या लागत होत्या. आजकाल काँग्रेसचे राज्यातले प्रदेशाध्यक्ष सुद्धा मातोश्रीच्या वाऱ्याला फिरकत नाहीत. पायरी चढणं दूरची गोष्ट आहे. दिल्लीचा कोणी नेता मातोश्रीकडे फिरकत नाही. उद्धव ठाकरे त्यांनाच भेटायला सिल्वर ओकला जातील, आणखीन कुठे कुठे जातील. इतकी अवस्था असताना तुम्हाला कुठल्याही पोटनिवडणुकीमध्ये बरं एक जागा तुम्हीही लढवा हो, असंही म्हटलं जात नाहीये. आणि म्हणून आत्ता ज्या दोन निवडणुका होऊ घेतल्यात, बारामतीवर उबाठा शिवसेनेने हक्क सांगणा विषयच येत नाही, मान्य आहे मला. पण राहुरी मतदारसंघ जो आहे, या ठिकाणी उबाठा शिवसेनेला का संधी देऊ नये? पण विचार, बातम्यांच्या चर्चेमध्ये सुद्धा राहुरीवर उबाठा शिवसेनेने हक्क सांगितला वगैरे असंही कुठे आलं नाही. उलट जी प्रियंका चतुर्वेदीची जागा होती त्याच्यावर हक्क सांगण्यासारखी परिस्थिती होती. शरद पवार गटाचे 10 आमदार, त्याच्या दुप्पट 20 आमदार असूनही उबाठा शिवसेनेला आपला हक्क ठासून सांगता आला नाही. पवारांच्या उमेदवारी समोर उबाठा शिवसेनेला गुडघे टेकून शरण जावं लागलं. आता त्याच्या बदल्यात तुम्हाला विधान परिषदेच्या वेळेला विचार करू असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. पण तेही बाजूला ठेवा. माझं म्हणणं आहे की आत्ता ज्या दोन विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत, त्यामध्ये उबाठा शिवसेनेचा आपल्याला पाठिंबा असावा, मिळावा, किंवा शिवसेनेला विचारात घ्यावं असंही कोणाला वाटलेलं नाही. एवढी दुर्दशा आहे बघा मित्र. 2019 मध्ये मुख्यमंत्री होऊन भाजपला महाराष्ट्रातून गाडून टाकण्याची भाषा करणारे उद्धव ठाकरे आणि त्यांचे चेले चपाटे यांची आज अवस्था कशी आहे बघा. मुख्य निवडणूक सोडून द्या, जेव्हा 2024 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत होती, तेव्हा दिल्लीच्या पायऱ्या झिजवून झाल्या. सोनिया गांधी, राहुल गांधी या सगळ्यांची मनधरणी करून झाली.
तरी उद्धव ठाकरे हा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून स्वीकारायला काँग्रेस कधीही तयार नव्हती. उद्धव ठाकरे त्यांना मातोश्रीवर बोलवू शकत नाहीत, उलट यांना तिकडे जायला लागतंय. आणि ते मुख्यमंत्री असताना सुद्धा परिस्थिती काय होती की चिंचवड आणि कसबा या जागांमध्ये दोन्ही भाजपच्या जागा होत्या. अरे त्यातली एक जागा का नाही उभाटा शिवसेनेला दिली? का नाही? गरज काय? मुख्यमंत्री पद दिलं हेच नशीब समजा. हेच वेगवेगळ्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांनी उभाटा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना समजावण्याचा सतत प्रयत्न केलाय, पण समजून घेण्याची तयारीच नाहीये. आपण आहोत, आम्ही आहोत. मुंबई आमच्या साहेबांची नाही, कुणाच्या बापाची. घोषणा द्यायला आमच्याकडे सर्वाधिक माणसं आहेत. घोषणेच्या पलीकडे आम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून आता जी काय पोटनिवडणुकांच्या राजकारणाची चर्चा आणि उलघाल चालू आहे, ती बघत असताना मला कटाक्षाने जाणवलेली एक गोष्ट म्हणजे की यामध्ये उभाठा शिवसेनेची भूमिका काय आहे याची चर्चा बातम्यांमध्ये सुद्धा नाहीये. हा, एक बातमी आली, सुनेत्रा वहिनींनी उद्धव ठाकरेंना फोन करून आपल्याला पाठिंबा मागितला. पण मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमध्ये आहेत. महाविकास आघाडीमध्ये आणि काँग्रेसशी सल्ला मसलत करून सुनेत्रा वहिनींना पाठिंबा द्यायचा का तीन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून, असंही उद्धव ठाकरेंना वाटलं नाही. त्यांनी सुनेत्रा वहिनींना पाठिंबा देऊन टाकला. मग मुद्दा असा आहे की रोज उठून संजय राऊत जे काही पत्रकार परिषदेत सांगतात, तीन पक्षांचे नेते एकत्र बसून यावर निर्णय घेतील. कसला निर्णय घेणार तुम्ही? एकत्र कधी बसणार? आणि बसणार तर कशाला बसणार? लोटा परेड करायला बसणार? कशासाठी एकत्र बसणार तीन पक्षाचे नेते? या निवडणुका येत आहेत आणि त्या आपल्याला लढवायच्या आहेत आणि तीन पक्षांच्या एकत्र महाविकास आघाडीने लढवायच्या आहेत. यासाठी 2 महिने आधी विचार करायला पाहिजे होता. सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या तेव्हाच बारामतीची निवडणूक लागणार हे गृहीत धरायचं, ती अजून 2 महिन्यांनी झाली असती, राहुरीची होणार होती. त्यासाठी महाविकास आघाडीच्या तीन पक्षांनी एक तरी बैठक गेल्या 2-4 महिन्यात, 5 महिन्यात घेतली आहे का? ठरणार. पण काँग्रेस पक्ष हा 100, 125, 150 वर्षाचा पक्ष आहे आणि शरद पवार वगैरे त्यांचा पक्ष सुद्धा त्याच मुशीतून आलाय. त्यालाही 100 वर्षापेक्षा दीर्घकालीन इतिहास आहे. पण शिवसेनेकडे संघटना म्हणून इतिहास असेल, पक्ष म्हणून इतिहास नाहीये. आणि त्यामुळे राजकारणाबाबतीत शिवसेनेची सगळी पाठी कोरी आहे. जे काय सामनामध्ये चालतं बस तेवढीच शिवसेनेचं राजकारण आहे, त्या पलीकडे नाही. आणि मुंबईच्या पलीकडे जायची इच्छा पण नाही. आणि म्हणून ही केवढी मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रातला विरोधी पक्षात बसणारा सर्वात मोठा पक्ष उभाठा शिवसेना, तो आज होऊ घातलेल्या 2 पोटनिवडणुका ज्या आहेत विधानसभेच्या, त्याच्या खिचगणतीत सुद्धा उभाठा शिवसेना नाही. यापेक्षा उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या राजकीय दुर्दशेचं वेगळं वर्णन करण्याची गरज आहे का? तुम्ही विचार करा. मी थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.